युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित दादाचा घात होऊन 2 ते 3 महिने होऊन राहिले तरी शरद पवार बोलत नाही, सुनित्राताई बोलत नाही. काय वाटतं तुम्हाला? का त्यांना माहित आहे की अजित दादा जिवंत आहे? त्यांना हे माहित आहे की अजित दादा महाराष्ट्रात नाही बाहेर देशात पाठवलाय त्यांना? काय वाटतं तुम्हाला? का बोलत नाही ते? नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. दाल में कुछ काला आहे की काय आहे हा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळून जाईल. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करणं गरजेचं आहे. अजित दादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला. अजित दादाला जाळून मारलं. अजित दादाचा घात अशा झाला की त्यांचं प्रेत होय की नाही हो त्यांचा चेहरा दिसत नव्हता, एवढा जळलेला होता. माणसं जळली, विमान जळून खाक झालं, पण राणा मारावून रान माळावरचे जे कागद आहे ते जळले नव्हते दादा. म्हणजे तो ब्लॅक बॉक्स न जळणारा तो जळून गेला. तर विचार करा, युक्ती गोष्ट आहे. कागद का जळले नाही? हा घातपात आहे की घात आहे? तरीही शरद पवार सुनित्राताई बोलत नाही. का बरं बोलत नसेल? काटे तुम्हाला का दाल में कुछ काला आहे? घात करणारा कोण असणार? काय असणार? घात करणाऱ्याला काय झालं? त्याने अजित दादाला का मारलं? का मारलं असेल? काही फायदा होता का मारण्याचा? का अजित दादाची खुर्ची हडपण्यासाठी होता का? पद हडपण्यासाठी होता का? काटे तुम्हाला नक्की कमेंट करा. कारण अजित दादाची खुर्ची तर त्यांच्या बायकोला मिळाली आहे, सुनित्राताईला मिळालेली आहे. पण माझं म्हणणं एकच आहे, अजित दादांचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष हा एकीकरण करणार होता, एकत्र येणार होता. तर मग अजित दादाला ह्या कारणाभूत त्यांनी मारलं असेल. अजित दादानं पत्रकार परिषद घेतली होती. अगोदर म्हटलं होतं की माझ्यावर बीजेपीनं भ्रष्टाचाराचे आरोप लावलेला आहे, सिंचन घोटाळ्याचे आरोप लावलेले आहे, तर मी हा घोटाळा केला नाही असे ते म्हणत होते. तर खरं आहे का ते? काय वाटतं तुम्हाला? का त्यानुसार अजित दादाला मारलं असेल का? प्लॅनिंग न मारले असेल का? मारण्याचं कारण काय आहे? काय आहे मारण्याचं कारण? हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित दादाचा घात सतत 2 महिने होऊन राहिला, 2 ते 3 जवळपास होऊन राहिला, तरीही सुनित्राताई शरद पवार बोलत नाही, कोणीच बोलत नाही. त्यांच्या परिवारातले कोणी बोलू शकत नाही. आता कर्नाटक सरकारमध्ये एफआयआर दाखल झाली, त्या कारणामुळे पोपटपंची सारखे सरकारातले काही लोक बोलायला लागले. कारण भीतीचं एक नाव जागरण झालेलं आहे भीतीचं, आणि काळोलाट फसलेला आहे. काळोलाट असा फसलेला आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही. काळोखात हा फसलेला हा कारण आहे की अजित दादाचं आता गुट रहस्य आता जनतेसमोर येणार. त्या कारणामुळं मंत्रसंत्रांना चुईमुंग्या सुटलेल्या आहेत. त्या कारणामुळं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा, सुनित्राताई म्हणा आणि मोठे अधिकारी मंत्रिमंडळातले कोणीही आता लोक विधानसभेत म्हणा मंत्रिमंडळात बोलून राहिले. का बोलून राहिले? तर त्यांना हेच माहीत झालं की आता आपण फसणार. असं आहे का? असं वाटते का त्यांना आपण आता फसणार? काय वाटते तुम्हाला? घात करण्याच्या मागे का बीजेपीचे लोक आहे, शिवसेनेतले लोक आहे, काँग्रेसचे लोक आहे, अजून त्यांच्या पक्षातले लोक आहे? काय वाटते तुम्हाला? हे नक्की कमेंट करून सांगा. अजित दादाचा घात नसून हा अपघात आहे. न्यूजवाले सांगून राहिले का न्यूजवाले विकल्या गेलेले आहे. महाराष्ट्रातली जनतेला तर माहित आहे की अजित दादाचा घात झाला म्हणून, पण अपघात सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. अजित दादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास आलेले आहे, तरीही घात करणारा कोण आहे अद्याप मालूम नाही. काय वाटते तुम्हाला? व्हीएसआर कंपनीचा मालक आहे की व्हीएसआर कंपनीच्या मालकाने केलेला घात आहे का? प्लॅनिंगने केलेला घात आहे का? काय वाटतं तुम्हाला? का बोलत नाही हे शरद पवार, सुनित्राताई बोलत नाही? पवार घराण्यातला जो व्यक्ती होता अजित पवार, त्याची पूछताछ होऊन राहिली नाही, त्याची चौकशी होऊन राहिली नाही, त्याचा घात कसा झाला, त्याचा अपघात कसा झाला, काय झाला हे का विचारण्याची कोशिश का करत नाही? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये का हात आहे का कोणाचा? काय वाटते? नक्की कमेंट करा. जेणेकरून जनतेपर्यंत हे गुट रहस्य आलं पाहिजे आणि जनतेला हे माहीत झालं पाहिजे की अजिताचा घात झाला की अपघात झाला. सुनित्राताई बोलत नाही, शरद पवार बोलत नाही, कोणीच बोलत नाही. तरीही माझं म्हणणं एकच आहे, तरीही बोलत नाही. चौकशी करत नाही की आपल्या हस्बंडचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करू शकत नाही. तर मग हे काय कामाचे? यांच्यापाशी पद काय कामाचे? बरोबर नाही का? अरे अजित दादाला
सतत 2 महिने 3 महिने जवळपास होऊन राहिला त्यांचा घात झाला, तरीही कोणीही बोलत नाही. कुठलाही पत्रकार परिषदेमध्ये काही कोणी ऑब्जेक्शन उचलत नाही. रोहित विचार करत होती गोष्ट आहे, अजितदादांचा पुतण्या रोहित पवार हा एकटाच लढत आहे आणि अजितदाचा घात कोण केला काय नाही हे माहीत करण्याचं काम करत आहे. तर मला एकच सांगा की अजितदाचा घात कोणी केला असेल? बीजेपीने केला, काँग्रेसने केला, शिवसेना केला, या त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी केला, कार्यकर्त्यांनी केला, या बीएसआर कंपनीच्या मालकाने केला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.